आपण वारी संदर्भातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेऊयात। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, आषाढी वारीच्या भक्तिमय सोहळ्याला आता खरी रंगत आली आहे। आजचा दिवस वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलाय, कारण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज अवघड आणि चढ उतारांनी भरलेल्या दिवे घाटाजवळ अत्यंत शिस्तबद्धपणे सरकावते। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात आणि डोक्यावरती माऊलींच्या पादुका घेऊन हजारो वारकरी या अवघड घाटातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाले, तर दुसरीकडे संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा पंढरीच्या ओढीने पुढे निघाली आहे। आपले प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। यशपाल, आता हा जो दिवे घाट आहे तो सध्या वारकरी चढतायत, सविस्तरपणे आपल्या तिथला आढावा घेऊन सांगा। वैष्णवी, मी आता सध्या दिवे घाटात आहे। संत ज्ञानेश्वर म्हणजे माऊलींची पालखी आता दिवे घाटाचा अवघड चढ चढून सासवडच्या दिशेने चाललेत। आपल्यासोबत काही वारकरी आहेत। बाबा, कितवी वारी तुमची? आमची 35वी वारी आहे। 35। कुठून आलात तुम्ही? आम्ही कोल्हापूरवरून। किती जणांची वारी आहे? 110। आता ही या वारीमध्ये तुमची काही गैरसोय झाली का, कशी काय? एवढा अवघड घाट तुम्ही चढून आलात, पाय दुखतायत काय? नाही नाही नाही, काय तुमच्या चेहऱ्यावर जाणवत नाही? होय, काय जाणवत। किती लोक असतात साधारण? साधारण 90 लोक आहेत आपल्या दिंडीत। आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेमध्ये किती वर्ष झाले वारी? 35 वर्ष आम्ही आहेच। इकडे एक मावशी आहेत, आपण बघूया। मावशी, डोक्यावर तुम्ही तुळशी वृंदावन घेतलंय, त्रास होतोय का? त्रास होतोय का? नाही, काय नाही होईल। चेहऱ्यावर तुमच्या जाणवत नाही एवढा मोठा घाट चढून? काय नाही, त्रास काय नाही। आनंद आहे, आनंद आहे, आनंदाच्या ह्याचा। कसला आनंद आहे? हे जे नामस्मरणाचा आनंद आहे, त्या आनंदामध्ये आपण एकदम नाहून जातो, त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। देवाकडे काय मागणार आहात? महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आहे। हा, देवाकडे एकच मागणं, आपलं तुझं नामस्मरण घडावं एवढंच आमचं मागणं आहे, बाकी दुसरं काही नाही आहे। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अजून पाऊस नाही, तर पावसासाठी तुम्ही याचना करणार आहात? एक अभंग म्हणा, अभंग म्हणा। बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जेवा भावे, करावा विठ्ठल जेवा भावे, येणे सोच मन झाले आव बरे, येणे सोच मन झाले आव बरे, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोच मना झाले हाव भरे, येणे सोच मना झाले हाव भरे, परती मघारे घेत नाये, परती मघारे घेत नाये, येणे सोच मन झाले आव बरे, येणे सोच मन झाले आव बरे, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, देताले मेठे सावकाश, देताले मेठे पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। आपण पाहू शकता वैष्णवी, जो आपली टॅगलाईन आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, आजोबांनी तोच अभंग या ठिकाणी म्हणून दाखवला। आणि एवढा घाट चढून आला तरी त्यांच्या चेहऱ्यावर त्रास जाणवत नाहीये, आत्मिक समाधान आहे, पंढरीकडे जाण्याची त्यांची ओढ आहे, आणि विठ्ठलाकडे ते या महाराष्ट्राचं दुष्काळ सरो आणि भरभरून पाऊस पडो असे साकडं ते घालणार आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी लाखो वारकरी आता सासवडला
दोन भावांची भेट होणार आहे, संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर. त्या गळा भेटीचं देखील ते दर्शन घेणार आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो दिवे घाटामध्ये लाखो वारकरी आता दिवे घाटाचं अवघड वळण वाट चढून सासवडकडे प्रयाण करतायत. वैष्णवी, अर्थातच यशपाल, हीच तर खरी पांडुरंगाची ओढ आहे की कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले तरी देखील पांडुरंगाची वारी सुटायची नाही, त्याचे पाय आपल्यापासून सुटायचे नाही. आणि हाच सगळा भक्तिभाव मनात घेऊन हे सगळे वारकरी दिवे घाट चढतायत. आपल्याकडनं असेच अपडेट्स घेत राहू.